हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बघणार आहोत कुरकुरीत यमी एकदम बेस्ट असं बनणारं मसाला डोसा. त्यासाठी लागणार आहे 1 कप उडद डाळ. 1 कप उडद डाळ घेतले की 4 कप तांदूळ घ्यायचे आहे. तांदळामध्ये आपण घालणार आहोत 1 टेबलस्पून मेथी दाणे. मेथी दाण्याने डोस्याला मस्त असं कुरकुरीतचं टेक्स्चर येतं. 8 ते 10 तास झाले आहेत. आपण बघू शकता डाळ अजून तांदूळ दोन्ही छान झाले आहेत. मेथीचे दाणे सुद्धा छान फुलले आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे, जर आपल्याला डोसा सॉफ्ट अजून कुरकुरीत हवा असेल तर त्यासाठी आपण वाटण ज्यावेळेस बारीक करतो त्याच वेळेस आपल्याला 1 वाटी किंवा 1 बाउल आपल्याला पोहे घ्यायचं आहे. अजून हे पोहे आपल्याला पाण्यात भिजवून ठेवायचं आहे. पोहे जोपर्यंत भिजत आहेत तोपर्यंत आपण वाटण बारीक करून घ्यायचं आहे. वाटण बारीक करताना लक्षात ठेवायचं आहे, हे वाटण बारीक करताना जास्त कमी सुद्धा नाही, अजून जास्त घट्ट सुद्धा नाही, असं मीडियम असं कन्सिस्टन्सी ठेवून बारीक करून घ्यायचं आहे. लागेल इतकंच पाणी घालायचं आहे. अजून खूप असं सॉफ्ट असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आपल्याला. आपण बघू शकतो ही अशी कन्सिस्टन्सी पाहिजे, इतकं सॉफ्ट हवं आहे बॅटर आपल्याला. आता आपण तांदूळ बारीक करून घेऊया. मी हे दोन्ही वाटण एका मोठ्या स्टीलच्या डब्यात काढून घेते आहे. तुम्ही कुठल्याही भांड्यात काढू शकता. आता आपले पोहे छान फुगले आहेत, मस्त आपण बघू शकतो किती छान फुगले आहेत. आता हे पोहे आपण बारीक करून घ्यायचे. पोहे अगदी गंधासारखं सॉफ्ट करून बारीक करून घ्यायचे. आता आपण मिक्स करून घेऊया. हे बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे वाटण आपल्याला रात्रभर ठेवायचं आहे फर्मेंट होण्यासाठी. आपण बघू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी किती छान झाली आहे. बॅटर किती छान फुगलं आहे. ऑलमोस्ट त्याची साईज डबल झालेला आहे. ह्याला छान ढवळून घेऊया आणि डोसा करून घेऊया. डोसा करण्याआधी लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला लागेल इतकं मीठ त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि कन्सिस्टन्सी लागेल इतकं पाणी, जर कमी पडत असेल तर पाणी थोडंफार घालून घ्यायचं आहे आणि डोसे करून घ्यायचे. तर चला आता आपण एक डोसा करून बघूया. त्यासाठी आपण घेतला एक नॉनस्टिक पॅन. पाणी मारून घ्यायचं, मिठाचं पाणी मारून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे डोस्याला तव्याला चिटकत नाही. असं डोसा छान घालून घ्यायचं आहे व 1 ते 2 मिनिट आपल्याला वेट करायचं आहे. डोस्याला असं छान कलर येईल व डोसा खूप कुरकुरीत होईल. आवश्यकता असेल तर त्याच्यावर थोडं तेल किंवा तूप घालून घ्यायचं आहे आपल्याला. कुरकुरीत डोसा तयार. धन्यवाद.